नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. ज्या लाडक्या बहिणींचे KYC करून हे हप्ते बंद झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे. तर यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ही सगळी प्रोसेस करू शकता. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्याच्या नंतर वर सर्चमध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in असं टाकायचं आहे. तुम्ही नुसतं लाडकी बहीण जरी टाकलं तरी पण जमतं. टाकल्यानंतर अशी माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट येईल. पहिलीच त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा असा इंटरफेस दिसणार आहे. या ठिकाणी वरी माहिती शो होत आहे पहा. ही KYC ची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडले होते. तर याच्यावर एकदा तुम्ही KYC करून बघा. आता तुम्हाला काय करायचं आहे महत्त्वाचं, वरल्या 3 रेषेवर क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉगिनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर अशा इंटरफेस दिसेल. इथं जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉगिन करू शकता. जर तुमचं अकाउंट नसेल केलेलं तर नसेलच बहुतेक, तर खाली क्रिएट अकाउंट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर ही पूर्ण माहिती भरायची आहे. वर तुमचं नाव टाकायचं आहे, जसं आधारवर आहे तसं नाव. खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली आता जे तुम्हाला लॉगिन करण्यासाठी पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. 2 वेळेच्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट, तालुका, तुमचा जिल्हा, तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर गाव, त्याच्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, तुमची नगरपालिका वगैरे जे काय असेल ते निवडा. खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन अपवर क्लिक करायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे. आता या ठिकाणी येऊन तुम्हाला लॉगिन करायचं आहे. लॉगिन करण्यासाठी तुम्ही जो तुमचा मोबाईल नंबर टाकलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तुम्ही जे पासवर्ड टाकला होता मगाशी 2 वेळेस, तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्यानंतर कॅप्चा तशाच तसा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर खाली लॉगिन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. वरी ॲप्लिकेशन सबमिटेड वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन सबमिटेडवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तो या ठिकाणी दाखवणार आहे. जर नसेल दाखवत त्यासाठी पण एक उपाय आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण दाखवत असेल तर या ठिकाणी बघायचं, पुढे जे डोळ्यासारखं चिन्ह दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमची पूर्ण माहिती दाखवणार आहे. फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर कशामुळे रिजेक्ट झालेला आहे. तर आता या ठिकाणी आपण क्लिक करून बघू. क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचं गाव, नाव, पूर्ण माहिती या ठिकाणी डेट ऑफ बर्थ शो होणार आहे. या ठिकाणी वर घ्यायचं आहे. तुम्ही कोणते डॉक्युमेंट अपलोड केले होते, तुमचं कोणतं बँकेचं अकाउंट जोडलेलं आहे, पूर्ण या ठिकाणी माहिती येईल. तर या ठिकाणी खाली तुम्ही पाहू शकता ॲडमिन टाईप, स्टेटस, रिमार्क आणि रिझनमध्ये जर तुमचं रिजेक्ट झालेलं असेल तर या ठिकाणी रिझन दाखवल कशामुळे रिजेक्ट झालेलं आहे ते. जर रिजेक्ट झालेलं नसेल तर या ठिकाणी काही दाखवणार नाही. तर तुम्हाला या ठिकाणाहून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर 3 रेषेवर क्लिक करायचं आहे आणि खाली ग्रीन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 4 नंबरला ग्रीन्सवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी नो डाटा फाउंड दाखवत असेल तर तुम्हाला ॲड ग्रीव्हन्सवर क्लिक करायचं आहे. वर केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर खाली आधार कार्ड अपलोड करायचं आहे. समोरची साईट आणि मागची साईट, फ्रंट आणि बॅक. अपलोड करताना तुम्हाला एक रिझन टाकायचं आहे. रिझन काय टाकायचं आहे, रिझन असं टाकायचं की त्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे की तुम्ही मतदानापुरती लाडक्या बहिणींना पैसे दिले, नंतर बंद केले आणि आता जास्त महिला मुद्दामून अपात्र करत आहेत, असं रिझन टाकायचं. म्हणजे जे कोणी ते कर्मचारी आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये पटकन येईल. तर असं केल्याच्यानंतर 80% शक्यता आहे की तुमचे हप्ते हे तुम्हाला परत येऊ शकतात. तर पूर्ण गॅरंटी मी देत नाही,
तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.